आपल्या चेहऱ्यावर मेकअप शिवाय ग्लो यावा असे सगळ्यांनाच वाटत असते। आपला चेहरा सुंदर आणि चमकदार होण्यासाठी आपण नेहमीच काही करत असतो, पण घरच्या घरी पैसे न घालवता जर तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिकरित्या ग्लो पाहिजे असेल तर ही व्हिडिओ खास तुमच्यासाठी। आयुर्वेदामध्ये गुलाब पाण्याला खूप महत्त्व आहे। गुलाब पाणी तुमच्या त्वचेला नैसर्गिकरित्या मॉइश्चराइज करते, त्यासोबतच तुमच्या त्वचेच्या अनेक समस्या देखील दूर करण्यास मदत करते। जर तुम्ही रोज चेहऱ्यावर गुलाब पाणी लावले तर तुमच्या त्वचेची चमक वाढेल। अनेकदा लोक गुलाब पाण्याचा वापर क्लिन्झर किंवा टोनर म्हणून देखील करतात, पण चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी तुम्ही त्यात काही गोष्टी मिसळून ते लावू शकता। अशातच तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स असतील तर गुलाब पाणी हे अतिशय उपयुक्त आहे। पण गुलाब पाण्यात काही गोष्टी ऍड केल्या तर तुमच्या चेहऱ्यावरील ते डाग दूर करण्यास मदत करते। त्वचेच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी कडुलिंबाचा वापर केला जातो। त्यात अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत, जे त्वचा स्वच्छ आणि निरोगी ठेवतात। ताज्या कडुलिंबाची पाने बारीक करून पेस्ट बनवा। या पेस्टमध्ये 1 किंवा 2 चमचे गुलाबजल घाला। आता हे मिश्रण प्रभावित भागात लावा आणि 15 ते 20 मिनिटे तसेच राहू द्या। नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा। या फेस पॅकच्या वापरामुळे हळूहळू तुमच्या चेहऱ्यावरील डाग कमी होण्यास मदत होते। हळद देखील त्वचेवरील डाग कमी करण्यासाठी प्रभावी आहे आणि ती गुलाब पाण्यात मिसळून वापरली जाऊ शकते। 1 चमचा हळद पावडर घ्या आणि त्यात 1 चमचा गुलाबजल मिसळा। हे मिश्रण चेहऱ्यावर लावा, विशेषतः जिथे डाग आहेत तिथे लावा। त्यानंतर 15 ते 20 मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने धुवा। यामुळे तुमच्या पिंपल्सच्या समस्या दूर होतील आणि त्वचा चमकदार होईल। जर तुम्ही मुलतानी माती गुलाब पाण्यात मिसळून लावली तर त्वचेवरील डाग कमी होण्यास मदत होते। 1 चमचा मुलतानी माती घ्या आणि त्यात गुलाबजल मिसळून पेस्ट बनवा। ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 15-20 मिनिटे सुकून द्या। नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा आणि टॉवेलने हलके पुसून घ्या। तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की सांगा।